नाशिकमध्ये कालपासून संततधार पावसाला सुरुवात झालेली आणि परिणामी नाशिक शहरामध्ये जे जुने झाडं आहेत ते या ठिकाणी कोसळू लागले आहेत। आपण सध्या नाशिकच्या कॉलेज रोड परिसरात आहोत आणि या ठिकाणी जर आपण दृश्यांमध्ये बघितलं तर या ठिकाणी एक झाड जे आहे ते कोसळलेलं आहे। हे झाड एका हॉटेलच्या बाजूला होतं आणि ते झाड पडल्यामुळे या ठिकाणी हॉटेलचं देखील नुकसान झालेलं आहे। त्यासोबतच या परिसरात एक गाडी लावलेली होती, त्या गाडीचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। त्याच्यामुळे नाशिक शहरामध्ये अशा पद्धतीचे जे जुने झाड आहेत ते या ठिकाणी आता कोसळत आहेत आणि त्याच्यामुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झालेला आहे। स्वतः उपमहापौर विलास शिंदे जे आहेत ते या ठिकाणी मैदानात उतरले आहेत आणि त्यांनी सगळ्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना बोलून हे पडलेलं झाड जे आहे ते आता बाजूला करायला सुरुवात केलेली आहे। अण्णा, खरं तर जुने झाडं जे आहेत त्यांचा प्रश्न ऐरणीवर आहे। अनेक भागांमध्ये पहिल्याच पावसात झाडं कोसळत आहेत। कालपासून नाशिकमध्ये संततधार सुरू झालेली आहे, परंतु जर आपण दुसरीकडे एक पाऊस सुरू झालेला आहे, एक आनंदाचीच बाब आहे। परंतु दुसरीकडे जर आपण बघितलं तर नाशिक शहरामधल्या नागरिकांना दररोज आपला जीव मुठीमध्ये घेऊन जावं लागतंय रस्त्याने। याचं कारण असं आहे की खोदलेले रस्ते आणि त्याच्यामुळे काल पावसामुळे आत्ता सकाळपासून 3 झाडं या परिसरामध्ये पडलेले आहे। सुदैवानं आज शनिवार असल्या कारणाने या ठिकाणी एक स्विफ्ट गाडी उभी होती, एक ज्येष्ठ नागरिक होते, त्यांच्या अवघ्या 6 इंचावरती झाड पडलं। आणि दुसरं सुदैव असं की इथं सिग्नल आहे, सिग्नल स्टॉप होता, रेड लाईट असल्या कारणाने 30 सेकंदासाठी स्टॉप होता आणि तो जर सिग्नल सुटला असता तर मला असं वाटतं फार मोठी दुर्घटना या ठिकाणी घडली असती। इकडे भोसला स्कूल आहे, शाळा असते, परंतु आज शनिवार असल्यामुळे शाळा बंद असल्या कारणाने हे फार मोठं नशीब आहे आमच्या सर्वांचं की काही मोठी हानी घडली नाही। परंतु रस्त्याने जात असताना हे काही जीर्ण झालेले झाडं आहे, हे वारंवार आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून प्रशासनाचा पाठपुरावा करतो आहोत की जीर्ण झालेले झाडं काढा। याचं कारण असे कधी झाडं कोसळतात आणि निष्पाप बळी त्या ठिकाणी जातात। आणि मला असं वाटतंय कालपासून हे पाऊस सुरू झाल्यामुळं ही प्रमाण आता वाढलेलं आहे आणि याच्यामुळे नागरिकांचा जीव खरोखरच टांगणीला लागलेला आहे। आपल्याकडनं काय सूचना असणार आहेत अधिकाऱ्यांना? हे बघा, सूचना आहे, घडलेली घटना आहे, झाड पडले ते आम्ही काढणार आहे, प्रशासन करेल, लोकप्रतिनिधी करतील, परंतु त्याच्यामध्ये ते काही दुर्दैवाने घटना घडतायत ह्या मला असं वाटतं ते निष्पाप जे काही घटना घडून निष्पाप लोकांना इंज्युअर होत आहे, काही बळी जात आहे, हे थांबलं पाहिजे। नागरिकांना सुरळीत असा आपला प्रवास करता आला पाहिजे। जीव मुठीत घेऊन जावं लागतंय आणि भीतीपोटी रस्त्याने कधी कोणावर झाड पडेल हे सांगू शकत नाही। आणि मला असं वाटतंय ही फार वाईट घटना आमच्या सगळ्या नाशिककरांसाठी आहे आणि लवकरात लवकर मी आपल्या माध्यमातून सुद्धा प्रशासनाला सुद्धा विनंती करतो की नागरिकांना निश्वास घेऊ द्या, नागरिकांना विश्वासाने आपला प्रवास केला पाहिजे। हा जो प्रकार होतोय, नागरिक जीव मुठीत घेऊन जात आहेत। आपण बघतोय की उपमहापौर विलास शिंदे हे स्वतः या ठिकाणी पोहोचलेले आहेत, अधिकाऱ्यांना या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे। हे कर्मचारी जे आहेत ते आता हे जे पडलेलं झाड आहे ते बाजूला करायला त्याचा प्रयत्न करत आहेत। मात्र हे अत्यंत मोठं असं झाड जे आहे ते या ठिकाणी या पावसामुळे उन्मळून पडलेलं आहे। हे झाड ज्या हॉटेलवर पडलं त्या हॉटेलचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि त्यासोबतच या ठिकाणी काही वाहनं होते त्यांचं देखील नुकसान झालेलं आहे। नाशिक शहरामध्ये अशा पद्धतीनं जे जीर्ण झालेले झाडं असतील त्याचा सर्वे करून खरं तर तातडीनं ते पावसाळ्यापूर्वी काढण्याची आवश्यकता होती। मात्र किमान आता तरी प्रशासनाच्या वतीनं हे झाडं जे आहेत ते बाजूला करण्याचा प्रयत्न या ठिकाणी व्हावा अशी नाशिककरांची अपेक्षा आहे। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।